हॅलो नमस्कार, मी पूजा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज नाश्त्याला आहेत पोहे आणि चण्याची उसळ, म्हणजेच नागपूरचे स्पेशल तर्री पोहा, ज्याच्यामध्ये चण्याची उसळ असते आणि पोहे असतात। गरम तर्री पोहा, बापरे गरम आहे। आज दिसून राहिलं ते असा आज गरम गरम मस्त गरमागरम नाश्ता करून यशिकाचे पप्पा त्यांच्या कामाने निघून गेले। त्याच्यानंतर यशिका सुद्धा स्कूलमध्ये गेलेली होती आणि दुपारची वेळ होती। मी थोडीशी रिकामी बसलेली होती। मला असं वाटलं की तेच ते बघून जरा मी आज बोर झालेली आहे आणि मला करमत सुद्धा नव्हतं, म्हणून मग विचार केला की जे हॉलचं हे लुक आहे याला जरा चेंज करूयात। तर इथे पहिले ही छोटी चेअर ठेवलेली होती मी, आणि मी हा जो सोफा आहे तो सगळ्या अँगलनी हॉलमध्ये ठेवून बघत होती। आणि खरं सांगते, हा जो सोफा आहे ना, हा सोफा खूप मोठा आहे। ॲक्च्युली आम्ही हा 3 BHKचा विचार करून हा सोफा घेतला होता, बट तिथेसुद्धा 3 BHK झाला नाही आणि इथेसुद्धा आम्ही आलो तर 2 BHKच झाला। इथेसुद्धा 3 BHK झाला नाही, बट सोफा तो जसाच्या तसाच आहे आणि सोफा हा एवढा मोठा आहे 3 BHKच्या हिशोबाच्याने असल्यामुळं खूप मोठा सोफा आहे आणि हा ठेवायसाठी खूप प्रॉब्लेम जातात। पहिल्या फ्लॅटमध्ये सुद्धा मला खूप प्रॉब्लेम जात होते आणि या फ्लॅटमध्ये सुद्धा मला प्रॉब्लेम जातात। आता मी विचार केला आहे की हा सोफा मी विकूनच टाकते, त्याच्यामुळे मी विकायला सुद्धा काढलेला आहे हा सोफा। हा जर कोणाला घ्यायचा असेल तर मला कमेंट करा की हा सोफा आम्हाला पाहिजे आहे, तर मी तुम्हाला डिटेल्स पाठवणार किती द्यायचं आहे, काय द्यायचं आहे, आणि विकणारच आहे मी, किंवा कोणाला घ्यायचं असेल तरी घेऊ शकता। चांगल्या कंडिशनवर आहे हा सोफा, बट मला इथे प्रॉब्लेम खूप होत चालले आहेत या हॉलमध्ये, त्याच्यामुळं मला हा विकायचा आहे। आणि मग तेच केलं होतं, तर म्हटलं चला जो TV आहे टीव्हीच्या खालचा आजूबाजूच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा चेंज करते। आणि इथे मी जेव्हा हे टीव्हीच्या खालचं जे काय म्हणतात त्याला TV युनिट सरकवायला गेली, तर राधाकृष्णाची जी मूर्ती होती ती मूर्ती डायरेक्ट टीव्हीला लागली आणि टीव्ही पडणार होती, बट थोडंशाने वाचली, पडली नाही टीव्ही, नाहीतर आज टीव्हीचा सुद्धा धिंगाणा झाला असता। आणि टीव्ही तुम्हाला सांगते मी माझ्या पैशाने घेतलेली आहे, माझ्या कमाईने घेतलेली आहे, त्याच्यामुळं माझा टीव्हीमध्ये खूप जीव आहे। आणि मला टीव्ही ही खूप, म्हणजे मी स्वतः जाऊन स्वतःच्या पैशाने स्वतः बघून स्वतःच्या आवडीने ही टीव्ही आणलेली आहे, त्याच्यामुळे या टीव्हीमध्ये माझा खूप जीव आहे। मला ही टीव्ही खूप आवडते आणि आजकाल तर असं झालेलं आहे की ही टीव्हीच माझी मैत्रीणसुद्धा झालेली आहे, करमणूकसुद्धा झालेली आहे आणि सगळंच काही झालेलं आहे। कारण मी कालच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे, आजकाल मला टीव्हीवर या टीव्हीमध्ये यूट्यूब लागते, तर यूट्यूबचे जे काही व्लॉग आहेत, जे व्लॉगर आहेत आलेले आहेत यूट्यूबवर, तर त्यांचे जे व्लॉग आहेत ते मी या टीव्हीवर बघत असते। आणि आजकाल हा नवीन छंद लागलेला आहे मला। माझे कामं आटोपले आणि जेवायला घेतलं की मस्त टीव्ही समोर बसायचं आणि ब्लॉग लावायचे आणि ब्लॉग बघायचे, मस्त भारी वाटते, खूप भारी वाटते। आणि राधाकृष्णाची मूर्ती जी आहे मी दोन्ही साईडनी ठेवून बघत होते की कशी दिसते, बट ना मला असं वाटत आहे की ती ज्या साईडनी होती ना त्याच साईडनी छान दिसत होती, म्हणून आता हे काम जे आहे ना हे तुम्हाला दिसत असेल, पण यामध्ये मी तुम्हाला सांगते मी कमीत कमी 3 ते 4 तास घालवले, एवढा फक्त हा हॉल सेट करायसाठी। आता हा हॉल पण सेट करायचं कारण होतं, इथे जिथे आता राधाकृष्णाची मूर्ती दिसत आहे तुम्हाला, तिथे चेअर ठेवलेली होती। त्या चेअरमुळे ही जी विंडो आहे ही विंडो पूर्णपणे दबत होती, त्याच्यामुळे बाहेरचा व्ह्यू ना पूर्णपणे दिसत नव्हता, म्हणून मी तो विचार केला की ती चेअर काढून टाकते। जी चेअर होती ना ती चेअरच सोप्याचीच होती, त्याच्यामुळे ती चेअर पण खूप मोठी होती, त्याच्यामुळं खूप मोठी खिडकी जी आहे ती त्या चेअरमध्ये जात होती। आता अशा पद्धतीने सगळं सेटअप करून घेतलेलं आहे। याच्यातला सोफ्यामधला 2 सीटर सोफा मी इकडच्या साईडनी ठेवलेला आहे, जी भिंत तुम्हाला दिसत आहे खाली तिथे, आणि अशा पद्धतीने आता सेटअप झालेला आहे। छान वाटत आहे, तुम्हाला कसं वाटत आहे ते मला कमेंट करून नक्की सांगाल। यशू यशिकाचा आजचा ड्रेसअप एकदा दाखव यशू, तू ते सगळं घातलं आहे, फोटो काढायचा होता मला। ठीक आहे, छान दिसत आहे। स्माईल तर कर, खादाडी। आणि इकडे पापडकूट आहे आणि सोयाबीनच्या वड्याची भाजी आणि पोळी, डब्बा बांधत आहे मी। तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीचे हार्दिक हार्दिक शुभकामना आहे।
कोणाने म्हटलं नाही हा हे करायला, मी स्वतः केलं. हा, तू हुशारच आहेस बाळा, तू मम्माची पोरकी आहेस. मग मम्मावर जाणार ना. यस. आता डायरेक्ट मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी भेटत आहे. 25 तारखेचा हा व्हिडिओ आहे. यशिकाच्या स्कूलमध्ये कार्यक्रम होता एकादशीचा, त्याच्यासाठी यशिका अशा पद्धतीने तयार होऊन गेली होती. त्यानंतर एक हे पार्सल आलं होतं. आता हे पार्सल काय आहे याची परिस्थिती बघून मला असं वाटलं की जे काही याच्यात असेल ते सगळं फूट झालं असेल. बट लकीली याच्यात ही प्लॅस्टिकची बॉटल असल्यामुळं ती तुटली नाही. बट असं वाटत होतं की ही बॉटल खूप दिवसापासून ठेवून दिलेली आहे. जे चांदीचे वगैरे भांडे असतात ते सगळे धुण्यासाठी ते लिक्विड आहे. तर आज मी बनवणार आहे चण्याचं सॅलड आणि इथे चणे मी बॉईल करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर बाकीची तयारी सुद्धा झालेली आहे. यामध्ये मी घेतलेली आहे काकडी, गाजर, टमाटर आणि बीट. आता मी याचं मस्तपैकी सॅलड बनवणार आहे. सोपी, झटपट आणि वेट लॉससाठी सगळ्यात जास्त हेल्पफुल असं हे सॅलड आहे. हे जर तुम्ही रोज सकाळी नाश्त्यामध्ये, रोज तर नाही खाऊ शकत आपण, बट चण्याच्या जागी एक दिवस चणे, एक दिवस मोठ, एक दिवस शेंगदाणे असे जर आपण जे कडधान्य आहेत ते भिजत घातले, मोड आणले आणि ते थोडेसे उकडून घेतले आणि त्याचं अशा पद्धतीने जर सॅलड बनवलं आणि 7-8 दिवसाचा असा प्लॅन बनवून ठेवायचा, चार्ट बनवून ठेवायचा की 7 दिवसात हे 7 कडधान्याचं सकाळी उठून सॅलड मला खायचं आहे. आणि तुम्ही जर ते खात राहिले ना कंटिन्यू तर तुम्हाला भरपूर सगळे फायदे होणार. तुमच्या केसांमध्ये तुम्हाला फरक जाणवणार, तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला फरक जाणवणार, तुमच्या स्किनमध्ये तुम्हाला फरक जाणवणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेट लॉस होण्यासाठी खूप जास्त मदत होते. खूप चांगलं आहे आणि खूप वेळपर्यंत आपलं पोट भरल्यासारखं राहते. त्याच्यामुळे आपल्याला भूक लागत नाही आणि आपण आपला जेव्हा जेवणाचा टाइम असतो तेव्हा सुद्धा आपल्याला जास्त जेवण जात नाही. त्याच्यामुळे आपलं वेट लॉस होतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. तर चला आता जास्त न बोलता करूया व्हिडिओला सुरुवात. चणे पहिल्याच दिवशी बॉईल केलेले होते कारण की तुम्ही बघितलंच आजच्याच या व्हिडिओमध्ये की पहिल्या दिवशी चण्याची भाजी आणि पोळी केली होती. तर त्यामधले चणे मी काढून ठेवले होते कारण मला दुसऱ्या दिवशी सकाळी सॅलड खायचं होतं. तर चणे इथे घ्यायचे आहेत, आपल्याला तव्यावर टाकायचे आहेत. त्यामध्ये थोडंसं तेल, मीठ आणि तिखट टाकून थोडंसं आपल्याला हे तव्यावरती मस्तपैकी अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत. याने काय होते, थोडीशी टेस्ट छान लागते. दही घेतलेलं आहे, ब्राऊन शुगर आणि मीठ टाकून व्यवस्थित दही फेटून घ्यायचं आहे. अगदी कमी ब्राऊन शुगर टाकलेली आहे मी. तुम्ही स्किपसुद्धा करू शकता किंवा मग गुळसुद्धा टाकू शकता. त्यानंतर आपल्याला इथे चणे घ्यायचे आहे. यामध्ये बीट, काकडी, गाजर असेल तर गाजर, त्याच्यानंतर टमाटर, कांदा जे होतं माझ्याकडे मी ते सगळं कापून घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. दही वरून टाकायचं आहे. यामध्ये थोडंसं मीठ टाका तुम्ही किंवा मग चाट मसाला टाका. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या. खूप टेस्टी लागतं आणि खूप जास्त हेल्पफुल सुद्धा. सॅलड बनलेलं आहे आणि खूप छान झालं, मस्त झालं. तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. खूप छान, खूप छान, अप्रतिम.